देवांश, मला ना जरा तुमच्याशी बोलायचं. एक मिनिट, एवढं काम करू दे मला, मग बोलूयात आपण. माझं एक बोलणं महत्वाचं आहे, प्लीज ऐकून घ्या ना. मला ना भैरव मॅडमचं वागणंच कळत नाहीये. म्हणजे असं काहीतरी वेगळंच वागतायत त्या. वेगळं म्हणजे काय? म्हणजे मला असं नीट नाही सांगता येणार, पण काल जेव्हा त्या ओमीशी बोलत होत्या ना, तेव्हा मी त्यांना पाहिलं होतं. ओमी, डोंट वरी. घरच्यांना काहीही वाटलं ना तरी मी कायम तुझ्या बाजूनेच असेल. थँक्यू सो मच आत्या. सई, तेव्हा त्या ओमीला अशा प्रकारे समजवत होत्या की त्या ओमी आणि अंजलीच्या नात्याला सपोर्ट करताय. आणि आता मगाशी जेव्हा तुम्ही नाश्ता करत होता तेव्हा त्यांनी बघितलं ना आईनं कशा प्रकारे सांगितलं. म्हणजे त्या असं दाखवत होत्या की त्या ओमीच्या विरोधात आहेत. मला कळत नाहीये नक्की त्यांचं काय चालू आहे. काय चाललंय तुमचं? आय मीन घरी काय परिस्थिती आहे, तुम्ही काय विचार करताय? आणि आत्ताच आईने खाली एक्सप्लेनेशन दिलं ना ती असं का करताय ते. मग काय प्रॉब्लेम होता? प्रॉब्लेम नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ओमीला त्या सगळ्यांसमोर सांगू शकत होत्या ना. सगळ्यांसमोर? आर यू सिरियस? तो सगळ्यांसमोर थांबतोय कुठे? असं काय बघितलं ना, नाश्ता करायला जेव्हा बस म्हणलं निघून गेला लगेच. आणि तो काय लहान आहे का आता? ऍटलिस्ट तो आईजवळ बोलतोय, मन मोकळं करतोय तर चांगलंच आहे ना, त्याचा काहीतरी फायदा होईलच आपल्याला, राईट? हो, पण त्याचा गैरफायदा भैरवी मॅडमने घ्यायला नको एवढंच. मला ना आता तुम्ही जे काही विचार करताय ना ते जरा ऑड वाटतंय. हे सिरियसली काय चाललंय तुमचं? आई आत्ता कुठे परत आली आहे घरी? आणि मला सांगा, या घरात आईला परत कोणी आणलं? तुम्ही. तिच्या आणि माझ्यातले गैरसमज कोणी दूर केले? तुम्ही. आणि जर तुम्हीच तिच्यावर डाऊट घेताय, हे बघा, या घरातलं वातावरण शांत व्हावं, नीट व्हावं एवढाच आईचा प्रयत्न आहे हे मला दिसतंय. दॅट्स इट. प्लीज ओव्हरथिंक करू नका. पण देवांश, मला असं वाटतं की प्लीज ना, ऑलरेडी या ओमीच्या टेन्शनमुळे ना कामात लक्ष लागत नाहीये माझं. त्यात आता तुमचे हे तर्क वितर्क. सॉरी, प्लीज प्लीज शांत, ओव्हरथिंक करू नका. मला ते एक प्रेझेंटेशन करायचं, मी फ्रेश होऊन येतो. तुम्ही ओव्हरथिंक करू नका प्लीज. देवांश, कसं समजवू तुम्हाला? माझं मन मला सांगते की काहीतरी विचित्र घडणार आहे म्हणून. आणि हे सगळ्या गोष्टी ना भैरवी मॅडम कडून घडतील असं फील होत आहे मला. आणि तुम्ही सुद्धा माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहात. कसं समजवू मी तुम्हाला, कळत नाहीये मला.